हं. मी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणाचा एक छोटा व्हिडिओ पाहिला. त्यामध्ये अजितदादा असं सांगत होते, की 84 साली मी भाषणाला उभा राहिलो, की माझे पाय कापायचे आणि मला भाषण करायला जमायचं नाही. मग लोकांनी मला सांगितलं, झाडाकडे बघून बोल. आणि मी झाडाकडे बघून बोलायला लागल्यावर समोरची माणसं पण झाडाकडे बघायला लागली. तेव्हा काय बाबांनो, कोण असा जन्माला येता शिकत नाही, आईच्या पोटातनं कोण येत नाही, शिकावं लागतं. दादांचं हे एका बाबतीत खरं आहे, की वक्तृत्व हे जनसंवादाचं प्रभावी माध्यम आहे. ते नेतृत्वाचं साधन आहे. त्यामुळे ही भाषण कला जर शिकायची असेल, तर त्यासाठी कष्ट करावे लागतात. आणि आपली भूमिका अशी आहे, की वक्ते हे जन्माला येत नाहीत, तर वक्ते घडावे लागतात, वक्ते घडवावे लागतात. हे सूत्र स्वीकारून आपण लिहिलेल्या वक्तृत्व या पुस्तकाच्या 26 आवृत्त्या झाल्या. आपण वक्तृत्व या विषयावरती अनेक कार्यशाळा घेतल्या. त्यामुळे आता आपल्या संजय थोरात ह्या YouTube चॅनेलच्या माध्यमातनं वक्तृत्वाच्या बाबतीमध्ये, की जनसंवादाचं प्रभावी माध्यम आहे, त्या बाबतीमध्ये एक आपण अनेक टिप्स नेहमी देत राहणार आहोत. तेव्हा वक्तृत्वाचे धडे गिरवण्यासाठी, वक्तृत्व आत्मसात करण्यासाठी आपण आपलं संजय थोरात हे चॅनेल लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा ही विनंती.